इयत्ता 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण 2 बुद्धिमत्ता स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. 1. बुद्धिगुणांकाचे सूत्र डॅश यांनी सांगितले. पर्याय बिने, स्टर्न, वेशलर. त्याचं उत्तर आहे स्टर्न. बुद्धिगुणांकाचे सूत्र स्टर्न यांनी सांगितले. 2. डॅश यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना मांडल्या. पर्याय कॅटेल, थॉर्नडाईक, सॅलोव्ही. उत्तर कॅटेल. कॅटेल यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना मांडल्या. 3. डॅश ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे. पर्याय आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी बीटा टेस्ट, ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. उत्तर ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. ब्लॉक बिल्डिंग टेस्ट ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे. प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. 1. भाषिक बुद्धिमापन चाचण्या निरक्षर व्यक्तींना सहजपणे देता येतात. चूक. 2. भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे शक्य असते. बरोबर. 3. कृत्रिम बुद्धिमत्तेला काही मर्यादा आहेत. बरोबर. 4. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या कमी खर्चिक असतात. बरोबर. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर जगाला समजून घेण्यासाठी, तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. 2. बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोण? उत्तर अल्फ्रेड बिने हे बुद्धिमापन चाचण्यांचे जनक आहेत. 3. भाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय? उत्तर ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा म्हणजे शब्दांचा किंवा अंकांचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. 4. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे काय? उत्तर ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. प्रश्न 4. पुढील संज्ञा स्पष्ट करा. 1. मानसिक वय. उत्तर मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. अल्फ्रेड बिने यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतका असतोच असे नाही. अल्फ्रेड बिने यांनी विशिष्ट वयोगटासाठी उपचाचण्या तयार केल्या व विविध व्यक्तींच्या मानसिक वयाचे मापन केले. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक वय होय. मानसिक वयाची संकल्पना पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. व्यक्ती, शारीरिक वय, ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक व्यक्तीने अचूकपणे सोडवले असे वय, आणि मानसिक वय वर्षांत. व्यक्ती आहे ईशा, जिचे शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि तिने 12 वर्ष वयाच्या चाचणीतील सर्व घटक अचूकपणे सोडवले, तर मग तिचे मानसिक वय आहे 12 वर्ष. व्यक्ती आहे अंकित, ज्याचे शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि त्याने 10 वर्ष वयाच्या चाचणीतील सर्व घटक अचूकपणे सोडवले, तर त्याचे मानसिक वय असेल 10 वर्ष. पुढची व्यक्ती आहे राजेश, जिचे शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि त्याने 8 वर्ष वयाच्या चाचणीतील सर्व घटक अचूकपणे सोडवले, तर त्याचे मानसिक वय आहे 8 वर्ष. 2. सामाजिक बुद्धिमत्ता. उत्तर कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. हॉवर्ड गार्नर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. कार्ल ऑल्ब्रिcht यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता
आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. कार्ल अल्ब्रेcht यांच्या मते आपले इतरांप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तन व पोषक वर्तन या दोन टोकामधील वर्तनाच्या विस्तार कक्षेच्या दरम्यान असते. इतरांना तुच्छ लेखणे, इतरांना सहकार्य न करणे, नकारात्मक बोलणे, इतरांना नावमीत करणे इत्यादी बाधक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण बाधक वर्तन निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. इतरांना मान देणे, इतरांना सहकार्य करणे, सकारात्मक बोलणे, इतरांना प्रोत्साहित करणे इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण पोषक वर्तन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. 3. भावनिक बुद्धिमत्ता. उत्तर: जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे क्षमतांवर आधारित प्रारूप सुचविले आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे त्यात पुढील 4 बोधनिक क्षमता संचांचा समावेश होतो. 1. भावनांची जाणीव होण्याची क्षमता. स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थविवरण करता येणे. भावना उपयोगात आणण्याची क्षमता. विचार करणे आणि समस्या सोडविणे या बौद्धिक कार्याकरिता भावनांशी संबंधित माहिती उपयोगात आणता येते. 3. भावना समजावून घेण्याची क्षमता. भावनिक भाषा लक्षात घेता येणे आणि विविध भावनांमधील संबंधांचे आकलन करून घेता येणे. 4. भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करता येणे. प्रश्न 5वा. संक्षिप्त टिपा लिहा. 1. बुद्धिगुणांक. उत्तर: जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांक संकल्पना मांडली. स्टर्न यांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचे मापन केले. त्यानंतर टर्मन यांनी मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100 ने गुणून सूत्रात सुधारणा केली. हे सूत्र पुढील प्रमाणे आहे. बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. बुद्धिगुणांकाची संकल्पना या उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. व्यक्ती, मानसिक वय, शारीरिक वय, मानसिक वय व शारीरिक वय यांचा संबंध आणि बुद्धिगुणांक. तर यामध्ये व्यक्ती आहे ईशा, जिचे मानसिक वय आहे 12 वर्ष आणि शारीरिक वय जे आहे ते आहे 10 वर्ष. तर मानसिक वय व शारीरिक वय याचा काय संबंध आहे, तर मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा जास्त आहे आणि तिचा बुद्धिगुणांक 120 आहे, म्हणजेच तो सामान्यपेक्षा अधिक आहे. दुसरी व्यक्ती आहे अंकित, ज्याचे मानसिक वय आहे 10 वर्ष आणि शारीरिक वय आहे 10 वर्ष. तर याचा संबंध काय आहे, मानसिक वय शारीरिक वय इतकेच आहे आणि बुद्धिगुणांक जो आहे तो 100 आहे, म्हणजे सामान्य आहे. तिसरी व्यक्ती आहे राजेश, ज्याचे मानसिक वय आहे 8 वर्ष आणि शारीरिक वय आहे 10 वर्ष. तर मानसिक वय व शारीरिक वय यांचा संबंध जो आहे तो आहे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी आहे आणि बुद्धिगुणांक कसा आहे तर 80 आहे, म्हणजे सामान्यपेक्षाही त्याचा बुद्धिगुणांक कमी आहे. 2. चार्ल्स स्पिअरमन यांचा बुद्धिमत्ता सिद्धांत. उत्तर: 1927 मध्ये स्पिअरमन यांनी घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे सामान्य घटक आणि विशेष घटक हे 2 घटक स्पष्ट केले. त्यांच्या मते दैनंदिन जीवनातील कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा सामान्य घटक होय.
तर विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. बुद्धिमत्तेचा सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु विशेष घटक भिन्न भिन्न असतो. 3. भाषिक बुद्धिमापन चाचण्या. उत्तर: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा म्हणजे शब्दांचा किंवा अंकाचा वापर करतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आर्मी अल्फा टेस्ट, वेस्टलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. 4. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. उत्तर: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात, परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही, त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे कृती चाचणी आणि पेपर पेन्सिल चाचणी असे 2 प्रकार पडतात. कोह यांची ब्लॉक डिझाइन टेस्ट, अलेक्झांडर यांची पास अलॉंग टेस्ट, मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्राइसेस, रॅव्हन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मेट्राइसेस इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. 5. कृत्रिम बुद्धिमत्ता. उत्तर: मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी उपकरणे. तर यामध्ये आहेत स्वयंचलित गाड्या, संगणक, रोबोट्स, वैद्यकीय निदानाकरिता वापरले जाणारे उपकरणे, भाषांतर उपकरणे, स्वयंचलित क्षेपणास्त्र, चॅटबॉट्स. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्य इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वार्थाने पर्याय होऊ शकत नाही. दैनंदिन जीवनातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. उदाहरणार्थ, आवाज ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे, ईमेलमधील स्पॅम ईमेल ओळखणे, रोगांचे निदान करणे, आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे, हवामानाचे अंदाज वर्तवणे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा. 1. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे आहेत: अर्थ, फायदे आणि तोटे. उत्तर: अर्थ: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. बिने यांची बुद्धिमापन चाचणी, वेस्टलर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस यांची ब्लॉक डिझाइन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. फायदे: मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती, हावभाव इत्यादींविषयीची अधिक माहिती मिळू शकते. सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात अधिक सक्षम असतात. 3. तोटे. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा व श्रम जास्त खर्च होतात.
वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणधर्मांसाठी व प्राप्तांकांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते. 2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे आहेत: अर्थ, फायदे, तोटे. उत्तर: अर्थ. अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. ज्या चाचण्या अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्रायसिस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. 2. फायदे. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाची भूमिका अत्यल्प असते. त्यामुळे या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही. 3. तोटे. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही. वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात. प्रश्न 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा. उत्तर: पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. 1880च्या दशकात सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त्य मोजणारी चाचणी विकसित केली. कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत त्यांनी मांडले. त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते. परंतु सर फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी फार उपयुक्त ठरली नाही. 1890च्या दशकाच्या सुरुवातीस रेमंड कॅटेल या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत प्रयोगशाळा उभारल्या. त्यावेळी रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. रेमंड कॅटेल यांनी वैज्ञानिक कार्यांद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला. परंतु त्यांच्या गुरूंच्या विचारप्रवाहात नव्याने भर घातली. रेमंड कॅटेल यांनी असे स्पष्ट केले की चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून व्यक्तीमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकांची तुलना करणे शक्य होईल. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरत आहेत याविषयीची कारणे समजून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यातूनच बिने सायमन चाचणीची निर्मिती झाली. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. त्यामुळेच आल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक मानले जाते. बिने सायमन चाचणी तर्क करणे, यमक जुळणारे शब्द ओळखणे, वस्तूंची नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होतो. या चाचणीत 1908 साली व पुन्हा 1911 साली सुधारणा करण्यात आल्या. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेवी स्टरमन यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकांत बदल केला. काही घटकांत बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित करून व चाचणीची वयोमर्यादा वाढवून सुधारणा केल्या. या सुधारित चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीत 1937, 1960, 1962, 1986 आणि 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यानंतर 1917 साली रॉबर्ट यर्क्स यांनी
इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीत बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. डेव्हिड वेशलर यांनी 1939 साली वेशलर-बेलेव्ह चाचणी प्रकाशित केली. या चाचणीत 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारित चाचणी वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल म्हणजेच वेशलर यांची प्रौढांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाऊ लागली. वेस ही चाचणी प्रौढ व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WAIS चाचणीची 4थी आवृत्ती प्रकाशित केली. डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी ही चाचणी तयार केली. ही चाचणी वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन वेशलर यांची मुलांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाते. या चाचण्याव्यतिरिक्त इतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत. 2. बुद्धिमापनाचे अनेक क्षेत्रात उपयोग आहेत. सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: व्यक्तीमधील भिन्नता जाणून घेण्याच्या दृष्टीने बुद्धिमापनाला सुरुवात झाली. आज बुद्धिमापनाचे विविध क्षेत्रांत व्यावहारिक उपयोजन दिसून येते. आज शिक्षण संस्था, बालमार्गदर्शन केंद्रे, कामगार निवड केंद्रे, आरोग्य निदान केंद्रे इत्यादी क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा वापर होतो. पुढील काही क्षेत्रांत बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 1. प्रभावी शिक्षण. बुद्धिमापन चाचण्याचा वापर इतर व्यक्तींना आणि शैक्षणिक संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यात व त्याच्या समस्या सोडवण्यात उपयुक्त ठरतात. ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे बुद्धिगुणांकानुसार विविध गटांत वर्गीकरण करता येते. त्यानुसार अध्यापन कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होते व त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विकासाची सामान्य पातळी गाठण्यात मदत करता येते. 2. मानसिक स्वास्थ्य सहाय्यता. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्याकरिता उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, लाभार्थीची अस्वास्थ्यातून सुधारण्याची शक्यता आजमावण्यासाठी, उपचाराची दिशा ठरविण्यासाठी तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 3. प्रभावी पालकत्व. बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यात मदत करतात. बुद्धिगुणांकाविषयीची माहिती पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी सुयोग्य आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यात व पाल्यांकडून वास्तव अपेक्षा ठेवण्यात उपयुक्त ठरते. 4. शैक्षणिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व यशस्वी होण्याच्या शक्यता वाढते. 5. व्यावसायिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा नोकरी, व्यवसाय निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गैरहजेरी, कार्य असमाधान इत्यादी समस्या कमी होतात व समाधानाने व आनंदाने जीवन जगण्याच्या शक्यता वाढतात. 3. उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची लक्षणे स्पष्ट करा. उत्तर: उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात. 2. अशा व्यक्तीत स्वतःच्या शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. 3. अशा व्यक्ती उत्तम वक्ता व उत्तम श्रोता असतात. 4. अशा व्यक्तीत इतरांच्या भावना, प्रेरणा, गरजा आणि इच्छा समजून घेण्याचे कौशल्य असते. 5. अशा व्यक्तींना
सामाजिक गतिशीलतेचे प्रभावीपणे आकलन होते. 6. अशा व्यक्तींचा दृष्टिकोन इतरांशी व्यवहार करताना दृष्टिकोन लवचिक असतो. 7. अशा व्यक्ती ध्येयप्रेरित, चिकाटी असणाऱ्या आणि आत्मविश्वासू असतात. 8. अशा व्यक्ती सामाजिक संघर्ष सोडवू शकतात. 9. अशा व्यक्ती यशस्वीपणे तडजोड करतात. 10. अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध वृद्धिंगत करू शकतात.